जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। सकाळपासून मी आज ग्रामीण भागाचा व तांड्याचा दौरा केलेला आहे। आज तांड्यामध्ये फिरताना आमच्या समाजाच्या लोकांचा नुसता मतासाठी वापर करून घेऊन कुठलाही तांड्याचा विकास झालेला नाही। नुसता नावाला समाजातील काही ठराविक व्यक्तींना गोड बोलणे आणि त्यांचा वापर करणे। आता तांड्याचे तांडा हा एकजूट झाला आहे आणि 100% माझ्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। दुसरी गोष्ट, औज, कारकल, कुरघोट या भागात फिरताना सुद्धा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। इतकी भयानक परिस्थिती आहे त्या भागात। आमदार हे आमच्याकडे गेली 10 वर्षात एकदाही आले नाही असं सांगितलेलं आहे। आता लोकांनी असं सांगितलं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या हिशोबावर त्यांनी आता म्हणजे ओबीसी फॅक्टर हा 100% चालणार असं मला दिसतंय। कारण लोकांनी आता 100% त्यांचं मत परिवर्तन झालंय। येणाऱ्या काळात 100% 23 तारखेला हे परिवर्तनचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। मला सगळ्या मतदारांना आव्हान करायचं आहे, काहीही करून ही संधी आपल्याला घालवायची नाही। परत असा गोल्डन चान्स येत नाही। त्यासाठी मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे, 20 तारखेला क्रमांक 23 याच्यावर बॅटरीवर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। मला मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे, परत सर्वसामान्य उमेदवाराला निवडून द्या, हीच मला त्यांना एक मागणी। शेवटचे 2 दिवस राहिले, काय काय यंत्रणा? शेवटच्या 2 दिवसात माझं शहरी भागात प्रचार दौरा आहे। शहरी भागात माझे मोठ्या स्वरूपात पदयात्रा आहे। कारण मी ग्रामीण भाग आता पिंजून काढलेला आहे। मी राहतो शहरी भागात, त्यामुळे 20 ते 25 वर्षात मी शहरी भागात राहत असल्या कारण मला सगळे लोक शहरी भाग परिचित आहे। त्यांनी फक्त काय सांगितलं, तुमची एक पदयात्रा होऊ दे, बाकी आम्ही तुमचं 100% तुम्हाला मतदान करू। कधी आहे शहरी भागात पूर्ण जुळे, सोलापूर, पद्मशाली म्हणजे पूर्व भाग, विजापूर नाका, म्हणजे शहरी भाग, हद्दवाड भाग हा पूर्ण मी 2 दिवसात शहर भाग पिंजून काढणार आहे। एकंदरीत आज तक किती संघटनांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे? मी आता जवळपास 100 ते 200 संघटनांनी मला पाठिंबा दिलाय, पण मी त्यांना मी ऑन फ्रंट त्यांना आणू शकत नाही। कारण काय आहे, परत मी त्यांना पाठिंबा दिला, त्यांना प्रेशर आणून त्यांना काहीतरी अडचणीत आणून त्या लोकांना मी आणू शकत नाही। त्यामुळे मला काय सांगितलं, तुझं काम निरंतर राहू दे, आमचं काम हे तुला 23 तारखेला आम्ही काय केलं संघटनांनी हे त्यावेळेस दिसून येईल। मागे काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला फोनवर धमकावल्याची बातमी कळाली, आता परत तसं काय होत आहे का? अजिबात आता काही तसं होत नाही। धमकवणार आहे तर मी काय धमकीला भीक घालणारा माणूस कार्यकर्ता नाही, मी जशाच तसे उत्तर देणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला काय त्या भाषेत मला जसे त्या भाषेत जसं प्रश्न विचारत त्या भाषेत मी उत्तर देण्यासाठी सक्षम आहे। त्यामुळे 251 शहर दक्षिणचा आपला मतदारसंघ आहे। सोलापूरमध्ये सर्वात उमेदवार जास्त असलेला हा मतदारसंघ आहे। तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 25 आपले उमेदवार अपक्ष वगैरे सर्व मिळून पक्षाचे। आज जी तुम्ही आम्हाला मुलाखत देता, तुमची आता पदयात्रा कोणी सुद्धा दिसत नाही। मतदारापर्यंत घरोघरी गेल्यानंतर त्यांच्या ज्या व्यथा आहेत ते मी जाणतो आणि त्या आपुलकीने मला घरचा सदस्य असं वागवतात। त्यामुळे सकाळपासून जी ऊर्जा असते ती संध्याकाळपर्यंत तीच असते आणि देवाच्या कृपेने स्वामीची कृपा माझ्यावर भरपूर आहे। 100% माझ्या बाजूने निकाल लागणार आहे।